जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून शिवसेना ठाकरे गटानं आघाडी धर्माचं पालन केलं। पण काँग्रेस पक्षानं प्रत्येक वेळी शिवसेना ठाकरे गटाचा केवळ वापर करून घेतला। महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असतानाही निधी वाटपात सापत्न भावाची वागणूक मिळाली असा स्पष्ट आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकारांशी बोलताना केला। आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला 33 जागा मिळाल्या पाहिजेत। शिवसेनेवर अन्याय झाला तर वेळप्रसंगी स्वबळावर निवडणूक लढवू असा इशारा इंगवले यांनी दिला। त्यामुळे महाविकास आघाडीमधील अंतर्गत नाराजी वाढत असल्याचं स्पष्ट झालं। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय। पहिल्या टप्प्यात नगर परिषदा, नगर पंचायतीच्या निवडणुकींचं मतदान झालंय। आता लवकरच महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले आणि शहर प्रमुख सुनील मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये इंगवले यांनी महाविकास आघाडीतील मुख्य घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली। कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना विजयी करण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं। त्यानंतर लोकसभा निवडणुकीत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजेश लाटकर यांच्यासाठी प्रामाणिक काम केलं। पण तत्कालीन आमदार जयश्री जाधव, आमदार सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांना कधीच विकास निधी दिला नाही असा रविकिरण इंगवले यांनी आरोप केला। शिवसेनेनं कोल्हापूर महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी केली असून एकूण 65 जणांनी पक्षाकडे उमेदवारी अर्जाची मागणी केली आहे। त्यापैकी 33 जागांवर आमचे उमेदवार प्रबळ असून जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटावर अन्याय होता कामा नये, अन्यथा पक्षप्रमुखांच्या अनुमतीनं स्वबळावर निवडणूक लढवू असा इशारा रविकिरण इंगवले यांनी दिलाय। पण इथून पुढच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आम्हाला प्रत्येक वेळी गृहीत धरू नये त्यांनी। शिवसेना वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर शिवसैनिक ताकदीने उतरतात हे आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माहिती झालेलं आहे। पण सध्या परिस्थितीमध्ये शिवसेनेकडेच ताकदीचे जर कॅन्डिडेट असतील तर महाविकास आघाडीनं आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलावा। महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना मी आपल्या माध्यमातून आता थोडक्यात सांगितले की आम्ही तुमच्यासाठी जीवाचं रान केलं। काँग्रेसच्या तिन्ही सीटसाठी शिवसेनेचा सिंहाचा वाटा, शिवसेनेचा, आणि तो सिंहाचा वाटा तुम्हाला दिसत असून तुम्ही आम्हाला म्हणजे सवतीची भूमिका आम्हाला त्यांनी दाखवू नये की प्रत्येक वेळी शिवसेनेला गृहीत धरणं हे चुकीचं आहे। शिवसेना स्वबळावर देखील अतिशय सक्षमतेने लढून दाखवेल। जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक वेळी ठाकरे गटाला गृहीत धरू नये असं सांगत निवडून येण्याची क्षमता असणारे अनेक उमेदवार आमच्याकडे आहेत असं वारंवार सांगितलं। दरम्यान शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांबद्दल आमची कसलीही तक्रार नाही। ठाकरे गट शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आता नाही असं इंगवले यांनी सांगितलं। यावेळी विशाल देवकुळे, प्रतिज्ञा उत्तुरे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, स्मिता मांढरे, विवेक काटकर, मंजित माने, राजेंद्र पाटील, रीमा देशपांडे, जहिदा खान, कृष्णा जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मात्र ठाकरे गट शिवसेनेची आजची पत्रकार परिषद म्हणजे महाविकास आघाडीतील असंतोषाची पहिली ठिणगी असल्याचं दिसून आलंय।